मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत, लोकमान्य संत, जगतमान्य संत, संतमान्य संत असणारे संप्रदायाचे कळस म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा स्थितीपर प्रकरणाचा अभंग आहे. विठ्ठल आजच्या या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थातला त्यांचा प्रवास आणि प्रवासाचा ठेपा नाही का, परमार्थातला त्यांचा प्रवास आणि प्रवासातला ठेपा, ठेपा नेमका काय तो प्रतिपादन करतात. विठ्ठल चालत असलेला कीर्तन रूपी सोहळा सगळ्यांना ज्ञात आहे, सांगणं मात्र कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं म्हणून सांगतो. चालत असलेला कीर्तन रूपी सोहळा म्हणजे राष्ट्रीय भागवत धर्म परिषद महाराष्ट्र राज्य, त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने चालत असलेलं हे संत संमेलन आणि ह्या संत संमेलनाचा आजचा 6वा दिवस आणि सर्वानुमते असलेली ही कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल आता व्यासपीठावर विराजमान असणारे सगळे देववृंद, मायबाप, विशेष उपस्थिती, गुरुवर्य, आमचे सगळ्या महाराष्ट्राला धर्माची दिशा दाखवणारे प्रखर व्यक्तिमत्व, अजिबात दुसरं तिसरं काही सहन केलं जाणार नाही, जसं आहे तसंच आणि फक्त धर्मासाठीच असा धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारे आदरणीय गुरुवर्य श्रद्धास्थान एकनाथ महाराज सदगीर, भाग्यवान आहेत तुम्ही. हो, एका वेळेला संत दगाजी महाराज, एका वेळेला कृष्णाजी माऊली आणि एका वेळेला एकनाथ महाराजांसारखे साधू संतांचे स्पदस्पर्श या तुमच्या भूमीला झाले. हो, महाराजांचं सकाळ सकाळचं ते प्रमाण आहे काय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हा, सज्जनांची नावे. विठ्ठल आणि अशा बाबांच्या हाताखाली काम करण्यासाठी आम्ही बरं का बाबा, बाबांच्या हाताखाली फक्त धर्मासाठी कातडी काढावी लागली ना तरी काढायची, धर्मासाठी कातडी काढून जरी कार्य करावं लागलं तरी करायचे, असे विचार घेऊन, असे उन्मेष घेऊन आमचे बाबा निघालेले आहेत. नाही का, परमार्थात उद्वेग आणि परमार्थातला उन्मेष शब्दांमध्ये फारसा बदल नाहीये. उन्मेष आणि उद्वेग, परमार्थात जर उद्वेग झाला तर पतन झाल्याशिवाय राहणारच नाही आणि परमार्थात उन्मेष झाला तर क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असे आदरणीय बाबा आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे गुणीजन मंडळी, आपल्या खानदेश भागातील नाही का नामांकित कीर्तनकार, दिग्गज गायनाचार्य मंडळी, वाजणारी मंडळी, पहिल्यांदा तुमचा आमचा प्रसंग आहे. तसं तुम्ही माझ्या कीर्तनात टाळ घेऊन कधी उभे राहिला असतात मला काही माहिती, तुम्ही कधी पखवाज वाजला असता, पण या निंभलकरांच्या कृपा आशीर्वादाने हा दिवस उगवला. विठ्ठल सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सगळ्यांना धन्यवाद करतो आणि माझ्या सेवेकडे मी वळत असतो. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा परमार्थातला प्रवास आहे. परमार्थातला प्रवास कसा चालू आहे हे जर जाणून घ्यायचं असेल, परमार्थातला तुमचा प्रवास कसा चालू आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या वृत्तीवर, तुमच्या आचरणावरून आणि तुमच्या वागण्यावरून ती सिद्ध होत असतं. विठ्ठल या सगळ्याच गोष्टी तुमच्यावर ज्याचे संस्कार झालेले आहेत बरं का, तुम्ही कुठल्या परंपरेचे आहेत याला जास्त महत्त्व नाही, तुमच्या परंपरेने तुम्हाला काय दिलंय हे जास्त महत्त्वाचं आहे.
आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने वारकरी संप्रदायाला दया, क्षमा आणि शांती प्रदान केली आहे. विठ्ठल हो, विशेष वाटू द्यायचं नाही. आपण कसे वागतो, परमार्थातला आपला प्रवास कसा चालू आहे आणि इतरांचा प्रवास कसा चालू आहे. जो साधक आहे, जो वारकरी आहे, ज्याचा परमार्थातला प्रवास स्वहितासाठी आहे. कारण साधू संतांनी तुम्हाला तिथंच सावध केलेलं आहे जिथं तुमचं हित आहे. कुठला असा शब्द आहे का जगाच्या हितासाठी? आपुलिया स्वहिता कारणे. अरे वा, स्वहिता कारणे संगीत हो. आणि आपुलिया हो, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. हा. आणि भावे चुकवा कुणाच्या? लोकांच्या का आपल्या? आपल्या. आजचा विषय असा येतो की आपण ह्या सगळ्या अपेक्षा लोकांकडून करतो. विठ्ठल असं तुम्ही करावं, मी सांगावं आणि असं तुम्ही करावं, असं तुम्हीही करावं, असं बसलेल्या प्रत्येक श्रोत्याने करावं असं मला वाटतं. पण माझा प्रवास तिथपर्यंत झालेला आहे का याच्यावर मी कधी विचार करत नाही. जो विचार करत असेल तो महत्भाग्याची गोष्ट, आणि जो विचारच करत नसेल म्हणजे अनंत जन्माचं गाठोडं सोबत आणलेलं असतं. म्हणून जवळ असलेली वस्तू लवकरात लवकर गावत नाही. विठ्ठल आपलं हित करणं, आपलं हित समजणं हे कोट्यावधी जन्माचं पुण्य आहे. बहुत सुकृताची आणि म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताविषयी आवड असणं, ही हित आपल्याला कळणं, याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी लागत असते. आपलं हित आपल्याला कळत नाही या अर्थच आपण काहीतरी ओझं घेऊन आलेलो आहे. म्हणूनच आपण आपल्या ठिकाणी सावध नाहीत, बेसावध आहोत. कुठलीही व्यक्ती हो, आपल्याला साधू संतांच्या विचारांचा वारसा जर भविष्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला द्यायचा असला तर याचे त्याचे विचार उधार उसने घेऊन जमणार. तुमच्या बुद्धीचा प्रणय वाढायला हवा. हो, तुमच्या बुद्धीला प्रणय जमायला हवा. स्वतंत्र विचारसरणी तुमची असावी. मग कुठेतरी जाऊन तुम्ही साधू संतांचा वारसा तुम्ही चालवू शकतात. आणि साधू संतांचा वारसा चालवायचाच आहे तर कुठे क्रांती व्हावी असं जर वाटत असेल तर आत्मिक क्रांती व्हावी. कुठून? आत्मिक क्रांती. बाहेरून कितीही क्रांती झाली असेल, लोक म्हणतील हो तुम्हाला खूप मोठे आहेत, असं लोक म्हणतील तुम्हाला लई मोठा माणूस दिसतोय, लई मोठा. तर तुमच्या अंतर्मनाला कधीतरी तुम्ही प्रश्न विचारला तर तुकोबरायांच्या समीकरणामध्ये मी बसतो का, तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हालाच उत्तर देणार, अजिबात नाही. विठ्ठल परमार्थात प्रवेश करताना श्रद्धेचा जो टोक आहे तो उंच कोटीचा असतो. मी नेहमी बोलत असतो, उंच कोटीची श्रद्धा असते सगळ्या बाबतीत. उंच कोटीची श्रद्धा घेऊन परमार्थात प्रवेश करतो. जसा जसा परमार्थामध्ये ज्ञान, अज्ञान, आवरण, विक्षेप या सगळ्या गोष्टींचा आपल्याला संदर्भ जुळतो, आपला त्याच्याशी संबंध जुळतो. संबंध जुळल्यानंतर आपला त्याचा फारसा नेहमी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, हरिपाठ, एकनाथी भागवत असे वेगवेगळ्या संत वाङ्मयांचा आपला परिचय होतो. आपल्याला त्याचा पाठा होतो. पाठा झाल्यानंतर आपल्याला असा गैरसमज होतो की आता मी ज्ञानी झालं, कल्याण, आता मी ज्ञानी झालो. ही भावना तुमच्या पतनाला कारण आहे. विठ्ठल आता ज्ञानाची गरज परमार्थात जास्त नसते. हे लाईट वगैरे लावलेली आहेत, याची गरज काय? आता हे फोकस वगैरे या सगळ्या ठिकाणी का लावलेली आहेत? तर आता काय अंधार आहे, रात्र आहे, म्हणून या प्रकाशाची आपल्याला गरज आहे. एकदा का उजेड पडलं मग लाईट बंद. आणि असा कोणता लाईटी जाईल माणूस आहे की तो दिनले लाईटी लावत बा असं, हा मग मस्त काय हे पायावर
असा माणूस अजून जन्माला यायचा राहिलेला आहे. आता तुमच्या माझ्यासाठी रात्र आणि दिवस आहे का? कारण आपण पृथ्वीवर आहोत म्हणून. पण पृथ्वीचा अशा एका अँगलवर ठळक ठिकाणी जाऊन उभे राहिलो तर तिथं रात्रही भासत नाही आणि दिवसही भासत नाही आणि रात्रही भासत नाही. मुद्दा असा आहे की आपण ज्या जागेवर उभे आहोत तिथून आपल्याला ज्ञान आणि अज्ञानाची किती गरज आहे ते तिथून कळतं. दृष्टिकोन नेमका आपला कसा आहे, आपला अँगल कसा आहे त्या वस्तूकडे पाहण्याचा. रात्र आहे का दिवस आहे, हीच गोष्ट जर सूर्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो आता रात्र होईल अर्ध्या 1 तासाने, रात्री होईल 12 तासाने होईल 24 तासाने होईल. त्याच्यासाठी रात्र हा विषयच. तुम्ही मुळातच ज्ञानी आहात. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, दोघही गोष्टी नाहीयेत, दोघही गोष्टी नाहीयेत. पण अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो. मुळात ज्ञानाची गरज अजिबात नाही. हा विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन ऐका. अज्ञानाने तुम्हाला दुःख होतं ही गोष्ट सत्य आहे, पण ज्ञानाने तुमचं पतन होतं ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. बरं का? अज्ञानाने तुम्हाला दुःख होतं. मी एक दृष्टांत सांगतो म्हणजे लवकर समजेल. एक माणूस होता, महाराज होता समजा, लग्न जमत नव्हतं. सगळ्यात वीक पॉइंट आपल्या समाजाचा लग्न न जमणे. सगळ्यात मोठा प्रश्न येतो. हे पण तेच काम करत होते थोड्या वेळपूर्वी. सगळ्यांचा तेच उद्योग आहे सध्या, लग्न जमत नाही. माझंही जमत नाही, काय करा विठ्ठल 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 त्याचं लग्न जमत नव्हतं. तो पंकज महाराजांकडे आला. आता अशा महाराजांजवळ आल्यानंतर कसं लग्न जमल बाबा, लय कल्याण करल तो माणूस. त्याच्याजवळ महाराज लय मोठं संकट सांग फक्त, मी बसलेलो आहे, लग्नच जमत नाही. काळजी करू नको, माझी लई ओळख आहे. बऱ्याच गावांमध्ये सप्तांमध्ये जात असतो. बऱ्याच ठिकाणी लोक मला प्रेमाने खूप प्रेम करतात. मी शब्द दिल्यानंतर कशी पोरगी भेटत नाही बघू आपण. महाराजांनी हातात विडा घेतला. महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये लग्न जमवून आणलं. लग्न जमल्यानंतर आता खूप आनंद झाला त्या साधकाला, खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला कारण खूप दिवसापासून जमत नव्हतं ते, मग जमल्यानंतर खूप आनंद, लई आनंद झाला. लग्न जमण्याचा आनंद. त्याच्या दुर्दैवाने जी मुलगी त्याला भेटली ती मुलगी चेटकीन होती. चेटकीन समजते? चेटकीन नाही, जादू टोना करणारी बाई. तिला काय म्हणतोस तुम्ही? डाखीन. चेटकीन भेटली. आता 2-4-8 दिवस संसार सुखात गुन्ह्या गोविंदात चालू होता. काही प्रॉब्लेम नव्हता. अगदी म्हणजे सगळं व्यवस्थित होतं, आनंदात राहत होते. 10 दिवस झाले संसार थोडासा जुना झाला आणि जुना झाल्यानंतर तिने तिच्याकडे जे असतील समजा कलाकृती ते सगळं दाखवायला सुरुवात केली. ती म्हटलं ऐ इकडे भांडे घास. त्याने जर म्हटलं मी भांडे नाही घासत, ती लगेच धमकी द्यायची, आत्ता जादू करेल आणि तुझा उंदीर करेल. उंदीर होण्याच्या भीतीपोटी भांडे घासून ठेवायचं. सकाळ झाली, ऐ उठ लवकर, पाणी गरम कर. त्यांनी जर नाही म्हटलं, करू का उंदीर? नको माय, काय उंदीर करच नाही मी काम. असं सुरू झालं. सगळी काम आवरून घ्यायची. महाराज 1 महिना झाला. म्हणजे घरातली जेवढी कामं असतील, स्वयंपाकापासून तर जेव घालण्यापासून तर पाणी देण्यापर्यंतची सगळी कामं याला करावी लागली. असह्य झालं. परत महाराजांची गाठ. पंकज महाराज तुम्ही बरोबर केलं. असं फसवायचं नाही. तुम्ही मला जी बायको शोधून दिली ती बायको चेटकीन आहे. ती मला रात्रंदिवस छळत असते. माझी सुटका करा.
तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत. हा, आता तुम्ही कृपावंत. हा, आता पर्याय नाही. पंकज महाराज घाबरायचं नाही. काय प्रॉब्लेम, फक्त प्रॉब्लेम सांग, आपण लगेच सॉल्व्ह करू. म्हणजे महाराज माझी बायको चेटकीन आहे, एवढंच ना, काही प्रॉब्लेम नाही, आपण दुसरी बायको करू. तो म्हणे हे तर पहिलीच सांभाळली जात नाही, तर दुसरी कशी काय करायची. महाराजांनी सल्ला दिला, अरे पहिली एक चेटकीन आहे ना, सिंगल चेटकीन आहे ना, आपण डबल चेटकीन करू, मग कारभार जमेल. ते म्हटला असं कसं डबल चेटकीन करायची. हा, महाराजांनी सल्ला दिला, त्याने तो सल्ला ऐकला. डबल चेटकीन बायकोसोबत त्याचं, मुलीसोबत त्याचं लग्न झालं. तिने प्लॅन केला की असं करा, मी तुम्हाला काहीतरी साधन देते, राख देते, लिंबू देते, मिरच्या देते, असं करा, ही राख तिच्यावरही टाका आणि माझ्यावरही टाका. हो, ही राख तुम्ही आमच्या अंगावर टाकल्यानंतर आमची काय होईल, घारीत पक्षीमध्ये रूपांतर होईल, आणि पक्षीमध्ये रूपांतर झालं का तुम्ही तिला पिंजऱ्यात लॉक करा आणि माझ्यावर पुन्हा एकदा राख टाका, पुन्हा मी बाई होईल, मग आपण सुखात संसार करू. वा, ठरल्याप्रमाणे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर राख हातात दिली, दोघांच्या अंगावर राख टाकली. राख टाकल्यानंतर दोघांच्या घारी झाल्या. घारी झाल्यानंतर एकाला कैद केलं, दुसरीच्या अंगावर राख टाकतो तेवढ्यात पंकज महाराज आले. थांब, असं करू नको. पहिली सिंगल चेटकीन होती, तिनं तुला जाम केलं होतं भाऊ. हाय डबल चेटकीन आहे, ही सोडणार. हा, तसंच आहे. अज्ञानामुळे तुम्हाला दुःख होतं, हे जसं सत्य आहे, तसं ज्ञानामुळे तुमचं पतन होतं, हे तेवढं सत्य आहे. विठ्ठल कुठेतरी ज्ञानोबारांनी असं म्हटलंय, ज्ञान गिडोनी गावा गोविंद गा. आपल्याला किती ज्ञान आहे याला महत्व नाही, आपली श्रद्धा किती प्रांजळ आहे याला जास्त महत्व आहे. विठ्ठल श्रद्धा नसेल, भाव नसेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मिथ्या जातात, व्यर्थ जातात, वाया जातात. म्हणून परमार्थाचा प्रवास करत असताना आपल्यावर संस्कार हे नेहमी श्रद्धेचे व्हायला पाहिजेत. श्रद्धेचे संस्कार जर होत गेले तर तुम्हाला कुठेहीच बंधन येणार नाही. परमार्थात आपली श्रद्धा जी उंच टोकाची असते सुरुवातीला, ती हळूहळू ढासळत जाते. एखाद्या कंपनीने एखादं प्रोडक्ट जर तयार केलं, त्या प्रोडक्टचा सुरुवातीला बरं का जास्त प्रकारे समाजामध्ये प्रचार व्हावा, त्याची विक्री जास्त व्हावी, त्यासाठी त्याची क्वालिटी ही उच्च दर्जाची असते. क्वालिटी शब्दाकडे अंडरलाईन करायचं बरं का, क्वालिटी उंच दर्जाची क्वालिटी असते. कंपनी नवीन नवीन आहे म्हणून क्वालिटीवरती, जशी जशी कंपनी जगत विख्यात होत जाते, कंपनीला प्रसिद्धी प्राप्त होत जाते, तशी तशी कंपनी त्या प्रॉडक्टची क्वालिटीमध्ये भेसळ करायला सुरुवात करते. क्वांटिटी वाढते, लक्ष देऊन ऐका बरं का, क्वांटिटी वाढते पण क्वालिटी घासळते. याचं काय विठ्ठल. तसं परमार्थात सुद्धा तसंच आहे. सुरुवातीला प्रवास करताना क्वालिटी दर्जेदार, एकदम दर्जा. जसा जसा प्रसिद्धीचा वारा लागतो बरं का, प्रसिद्धीचा वारा लागतो, प्रसिद्धी वाढते हो, आणि क्वांटिटी वाढते. एका दिवसाला 2 कीर्तन आत्तीचे, एका दिवसाला 3 कीर्तनं, प्रसिद्धी झाली, क्वांटिटी वाढली. आणि क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटीमध्ये भेसळ झाल्याशिवाय राहत. क्वांटिटी नाही वाढली तरी चालेल. लक्ष देऊन ऐका बरं का. सोनाराच्या गलीमध्ये छोटंसं का असेना सोन्याचंच दुकान असावं. सोनाराच्या गलीमध्ये छोटंसं का असेना सोन्याचंच दुकान असायला हवं. बाहेर मार्केटमध्ये कितीही मोठा शोरूम टाकला, तो शोरूम शेवटी बूट चपलाच नाही. आपण ठरवायचा मोठा शोरूम का छोटंसं. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा
वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुशी. मग कुठं जायची गरज नाही. वर्षातून 6 महिन्यातून एक का होईना आपण गिराईक आल्याशिवाय राहणार. संयम बाळगायचं. परमार्थात सगळ्यात मोठं शस्त्र जर कुठलं असेल तर ते शस्त्र म्हणजे संयमाचं शस्त्र आहे. हो, संयम बाळगायचं. कुठलीच काही गडबड करू नाही. कुठली वस्तू मिळवण्यासाठी तुकोबारायांचा एक छोटासा प्रसंग आहे गाथ्यातला, तो तुम्हाला मी सांगतो. कुठलीही वस्तू मिळवण्यासाठी हो आपण जी धडपड करतो ती धडपड सिद्ध करत असते की भगवंतावर आपला विश्वास किती आहे. तुम्हाला किती पटतं मला माहिती नाही. एखादी वस्तू मिळवण्यासाठीची जी आपली धडपड चालते, जे प्रयत्न आपले चालतात, जे प्रयत्न आपण करतो चांगले वाईट, ते प्रयत्न सिद्ध करतात की तुम्ही देवावर किती विश्वास ठेवतात. तुकोबारायांचं सुंदर प्रमाण आहे. तुका म्हणे तू सकड जाणता मज आधिरास धीर नाही मज आधिरास धीर नाही मज आधिरास तुका म्हणे तू सर्वही जाणता. तुका म्हणे तू सर्वही जाणता. तुका म्हणे सर्वही जाणता. तुका म्हणे सर्वही जाणता. धीर नाही मज जाणता पण मज आधिरास धीर नाही. हो, आपण अवमेळ करतो. अवमेळ करायची गरज नाही. आपल्या प्रत्येक प्रयत्न भगवंतावरचा अविश्वास सिद्ध करत असतात. जाणत्याने समजून घ्यायचं, मानत्याने मानून घ्यायचं. आणि नाही समजलं ते पंक्ती तर सकाळ संध्याकाळ चालू शेत, विशेष नाही. विठ्ठल अशातला हा प्रकार आहे. तुकोबाराय तिथंच असं सांगतात की समर्थाची लाज आपुल्या नावाची शरण आलियाची चिंता लागे. आपण काय करतो, श्रद्धेचा दर्जा एवढा ढासळून टाकतो की परमार्थावर आपला कुठल्याच प्रकारचा विश्वास शिल्लक राहत नाही. म्हणून सगळे गडबड आणि हो गडबड तेवढीच, आपले प्रयत्नांची गडबड तेवढ्यासाठी चालू असते. म्हणून आपण स्थिर असावं, शांत असावं, काही करू नये. फक्त एकच लक्षात घ्यावं, ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण.
प्रवास करत असताना तुकोबाराय अगदी स्थितप्रज्ञ होतात. स्थितप्रज्ञ अवस्था हो चित्ताची अवस्था आहे, वृत्तीची अवस्था आहे. हो अवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कधी कधी बुद्धीला अवस्था होते, कधी कधी देहाला अवस्था होते, कधी कधी डोळ्यांनाही अवस्था होते, कधी कधी कानांनाही अवस्था होते. पण या सगळ्या अवस्था तुम्हाला भ्रमिष्ट करतील. या सगळ्या अवस्था तुम्हाला भ्रमिष्ट करतील. सगळ्यात महत्वाची परमार्थातली अवस्था ती म्हणजे चित्ताची अवस्था. हा चित्ताची अवस्था. चित्ताला कुठल्या ठिकाणी हो राहो आता स्थिर अंतकरण. स्थिर अगदी स्थिर. हो एवढं स्थिर असायला असावं, एवढं स्थिर असायला असावं की कुठलाही प्रकारचं वादळ आलं, कसंही वादळ आलं तरी त्या वादळामध्ये तुमचा संयमाचा बांध कधी फुटायला नको. इथपर्यंत तुम्ही स्थिर असावं. हो परमार्थामध्ये स्थिर असावं असं जर वाटत असेल तर एक भाव तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला फिट करावा लागेल. तो भाव म्हणजे न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकडले. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. माऊली हरिपाठात म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमन घाली. स्थिर स्थिर. जे डोळ्यांनी पाहत आहात, जे डोळ्यांनी पाहत आहात ते सगळं भगवंताचं अंश आहे. जे कानाने ऐकत आहात ते सुद्धा भगवंताचंच आहे. आणि जे मुखाने बोलत आहात ते सुद्धा भगवंताचंच आहे. भगवंताला सोडून या जगामध्ये दुसरं काहीच नाही. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. दिसायला पाहिजे. सगळ्यात मोठा विषय हा दिसायला पाहिजे, म्हणायला नाही. म्हणायला काय हो, बरेच लोक काही म्हणतात. म्हणून काय होणार आहे, तो आपल्याला दिसायला पाहिजे. जर दिसला तर मात्र तुम्ही स्थितप्रज्ञ झाल्याशिवाय राहणार नाही. हो त्याला सोडून काहीच नाही. साधू संतांनी, सगळ्या संतांनी, एकनाथ महाराजांनी तेच सांगितलं, तुकोबरायांनी तेच सांगितलं, ज्ञानोबरायांनी तेच सांगितलं, नामदेव महाराजांनी तेच सांगितलं आणि आपल्या परिसरात असणारे दगाजी महाराज यांनी सुद्धा तेच सांगितलं. प्रत्येक ठिकाणी काय आहे तर रामच आहे, रामाला सोडून काहीच नाही. पण पाहताना आपण राम बघत नाही, कर्म बघतो. काय पाहताना आपण राम बघत नाही, कर्म बघतो. आणि कर्म बघतो म्हणून आपण संयमाचा बांध ओलांडतो. हो भगवंत आहे, प्रत्यक्ष माझा पंढरीश परमात्मा आहे, माझा राम आहे, माझा कृष्ण आहे. या भावनेने जर तुम्ही कार्य करत असाल तर नक्कीच तुमची आध्यात्मिक क्रांती पूर्ण होईल. विठ्ठल स्थितप्रज्ञ व्हा. स्थितप्रज्ञ. आचळ होऊ नका, डळमडू नका, घाबरू नका. परमार्थ करत असताना नामस्मरणाची भक्ती अटूट पद्धतीने चालू ठेवा. हो कधी ना खंडे. सुमरण ऐसा कीजिए, सुमिरन ऐसा कीजिए. होठ हिले ना कंठ, जिव्हा रटे ना राम. राम हमारा भजन करे, हम बैठे आराम. त्याला समर्पक असं ज्ञानोबराय म्हणतात. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथे मनाचा निर्धार असे. एवढा सोपा आणि असा स्वच्छ असणारा वारकरी संप्रदाय एवढं छान परमार्थ तुम्हाला शिकवतो. या परमार्थाकडे तुमचं आमचं दुर्लक्ष होत आहे, ही मोठी शोकांतिका. किती सोपा परमार्थ आहे. काही करू नका. एका ठिकाणी ठाईचं बैसोनी करा एक चित्त. हा एक चित्त करा. आपले चित्त अनेक आहेत का मग? असतील कदाचित, म्हणून त्यांनी एक चित्त असं म्हटलेलं आहे. चित्ताची धाव. हो अशा पद्धतीने असणारं आपलं चित्त हे एकाग्र करून ठेवा. कारण अंतःकरण चतुष्ट आहे, 4 भाग आहेत, त्याच्यातला मुख्य भाग आहे चित्त. म्हणून तुकोबारायांनी भोजन मागती तुपा पावशर म्हटलेलं आहे. आणि तुपाची उपमा याच्यासाठी केलेली आहे कारण तुमचं चित्त हे तुपासारखं आहे. सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त
नवनीताला कुठल्याही बाजूने कुठल्याही अंगाने स्पर्श करा, फक्त आणि फक्त मऊच लागणार. कुठंच ते कणखर कडक लागणार, मऊच असणार. म्हणून सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, आणि असं असणार तुमचं चित्त. भोजना मागती तूप पावशर, आणि म्हणून तुकोबरा इथं असं म्हणतात, अनेक दुसरे मज नाही आता, नेहमी येल्या चित्ता पासून या. माझ्या चित्तात मी भगवंताला ठसवून घेतलेलं आहे, म्हणून रात्रंदिवस फक्त एकच करतो, ते म्हणजे अभंगाचं दुसरं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबर आहे स्वप्न अवस्थेत सुद्धा भगवंताचं भजन करतात. त्यांची एक ओळ आहे, माझी मज झाली अनावर वाचा, चंदया नामाचा अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे 10:30 वाजले. हा तुकोबराय म्हणत असतात, जागृती स्वप्नी पांडुरंग. भगवंताचं भजन जागृत अवस्थेत करतो, यात नवल नाही. आपण सगळे जागृत अवस्थेत भगवंताचं भजन करतो का? किती लोक असे आहेत की ते भगवंताचं जागृत अवस्थेत भजन करतात? स्वप्नातलं जाऊ द्या तिकडे, जागृत अवस्थेत किती लोक भजन करतात? हो, स्वप्न अवस्थेत भजन करणारच नाहीत, कारण जागृत अवस्थेत जोपर्यंत भजन करत नाहीत तोपर्यंत स्वप्न अवस्थेत भजन येणार नाही. दुपारी जोपर्यंत वाघाचे विचार करत नाहीत, दुपारी जोपर्यंत वाघाचे विचार करत नाहीत तोपर्यंत स्वप्नामध्ये वाघ येत नाही.
आता स्वप्नातला वाघ जरी खोटा असला पण परिणाम मात्र खरा असतो. हां, एकाला स्वप्नामध्ये वाघ आला आणि वाघला एवढाच घाबरला की त्याने त्याचं ते बेड ओलच केलं. हां, समजलं वाटतं कोणाला तरी. हां हां हां, दिवसाला वाघाचा विचार केला, रात्री स्वप्नात वाघ आला. वाघाचा परिणाम असा झाला की त्याने त्याचं बेड ओलं केलं, म्हणजे त्याने सुसू केली बा थोडक्यात. आता काय सांगायचं. हां, उठून दचकला आणि पाहिलं डोळे उघडून तर वाघाचा कुठे पत्ता. वाघाचा जरी पत्ता नसला पण परिणाम मात्र दिसतोय. स्वप्न अवस्थेतल्या भजनाचा परिणाम सांगतोय बरं का. हां, वाघाचा जरी पत्ता नसला, वाघ जरी कुठंच दिसत नसला, पण तो स्वप्न अवस्थेत पाहिलेला वाघ त्याचा जागृत अवस्थेत झालेला परिणाम मात्र दिसून लागला. परिणाम खोटा आहे का. स्वप्नातला वाघ खोटा, पण त्या खोट्या वाघाचा परिणाम खरा. भक्तीत तसंच आहे. जागृत अवस्थेमध्ये अहो पंढरपूरमध्ये संतांची हाडं, संतांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तर चोखामेळा महाराजांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आपण जिवंतपणे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. आपण स्वप्नात कधी विठ्ठल म्हणू. स्वप्नात कधी विठ्ठल म्हणू. तुकोबरायांची स्थितप्रज्ञा अवस्था होती. तुकोबराय म्हणतात जागृतीमध्ये भगवंताचं नामस्मरण केलं, पांडुरंग पांडुरंग म्हटलं, म्हणून त्याचा परिणाम स्वप्न अवस्थेत सुद्धा मी भगवंताचं नामस्मरणच करतो. तर आता पटलं नाही. मी पूर्वार्धात जे सांगितलं ना ते त्यांनी तिसऱ्या चरणात सांगितलं. का तर पडिले वडन पडिले पडिले
काय म्हणतात की जे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी अवस्थेत जो पांडुरंग येऊन राहतोय, स्वप्न अवस्थेत जे पांडुरंगाची मला सवय झालेली आहे, त्या सवयीचं नेमकं कारण काय, तर पडिले वडन इंद्रिया सकळा, हे कारण आहे. जर तुमच्या स्वप्नात भगवंत यावा असं वाटत असेल तर तुमच्या सर्व अंगाने भजन करायला पाहिजे. विठ्ठल ज्या वेळेस आपण सर्व अंगाने भजन करणार त्यावेळेस आपल्या चित्त अवस्थेत सुद्धा भगवंताचं भजन सुरू होईल तिथं. आणि तिथं भजन व्हावं म्हणून यांच्याकडून भजन व्हावं कधीतरी मुखातून, नाही का. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी, नाही का. वैखरीने कधी केलंच नाही तर परेपर्यंत कधी जाशील बाळा. परेपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर रोज 21,600 वेळेस भगवंताचं नामस्मरण कर. किती वेळा? 21,600 वेळेस भगवंताचं नामस्मरण कर. आज वैखरीमध्ये आहे, नक्कीच एक दिवस परेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीस. मग तुम्ही हक्काने म्हणू शकतात, योगी या दुर्लभ तो म्या देखील तुम्ही हक्काने म्हणू शकतात, सहस्र दीपे दीप कैसे प्रकाशले प्रभा उजळल्या दस दिशा गगना. आपण म्हणतो विठोबाचे राज्य आम्हा आदित्य दीपवाडी. आपण तर खेळत नाही ती बाई. विठ्ठल नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अघोरवाने वाटत असे. काय प्रकाश, काय ते चिन्मय अवस्था, काय ब्रह्म, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू डावलत चाललोय, नकोशा वाटतात. बाह्यरंगाच्या परमार्थात एवढे वाढलो की अंतरंगाचा परमार्थ आपण कधी विसरलो याची आपल्याला जाणीव नाही. विठ्ठल छान सांगतात, दृष्टांत सांगायला खूप आहे, विनोद करायला खूप आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 10:30 वाजलेले आहेत, अर्ध्या तासात सेवा पूर्ण करायची. म्हणून आपण स्वभावाच्या बाबतीत बोलायचं आहे. पडिले वडन इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. प्रत्येकाच्या घरामध्ये डबे असतात, डब्यामध्ये पदार्थ असतात. प्रत्येकाच्या घरात डबे असतात, डब्यांमध्ये पदार्थ असतात. पदार्थ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आमच्याकडे साखर असते, साखरेला डबा असतो, त्या डबेमधली साखर ही गोड लागते आमच्याकडे. तुम्हाला गावनं माहीत नाही. हां, आमच्याकडे डबा असतो, डबामध्ये मिरची असते, मिरची ही तिखट लागते. आमच्याकडे डबा असतो, डबामध्ये मीठ असतं, मीठ हे खारट लागतं. आमच्याकडे बरं का ते आम्ल पदार्थ असतात आणि ते आम्ल पदार्थ आंबट लागतात. बरं का, लक्ष देणं ऐका बरं का. हां, आम्ल पदार्थ, अरे वा, त्याला आपल्या भाषेत लोणचं म्हणतात. विठ्ठल आता हे चौघही पदार्थ आंबट असेल, गोड असेल, तिखट असेल आणि खारट असेल, हे चौघही पदार्थ असं तुम्ही सांगताच म्हणून लागतच का? त्या नाही, आपल्या हेमंत महाराजांनी म्हटलं साखर गोड लागायलाच पाहिजे म्हणून ती गोड लागते का? का ती मुळातच सर्व अंगाने गोड आहे. बरं, मिरचीच्या बाबतीत तुमचे काय विचार आहेत? कधीतरी अपेक्षा करायला काही अडचण नाही. मिरची म्हणजे मिरच्या गोड लागायला पाहिजे बस. कधीतरी अपेक्षा करा ना मिरचीकडून की मिरची कशी असावी, गोड असावी, अशी अपेक्षा करा ना कधीतरी. एखाद्या दिवशी मिठाकडून अपेक्षा करा की ते गोड लागावं बा, असं लागेल नाही. ते तुम्ही आपण सांगतो म्हणून नाही, तर मुळात त्यांचा गुणधर्मच, त्यांचा स्वभाव जसा मिठाचा स्वभाव खारट आहे, साखरेचा स्वभाव गोड आहे, मिरचीचा स्वभाव तिखट आहे, ते आम्ल पदार्थाचा स्वभाव आंबट आहे, तसं तुमच्या इंद्रियांना सुद्धा स्वभाव आहे. तुमच्या डोळ्यांचा स्वभाव आहे पाहणे, तुमच्या कानांचा स्वभाव आहे ऐकणे, तुमच्या जिव्हेचा स्वभाव आहे संवाद करणे, तुमच्या अंतर्मनाचा स्वभाव आहे सैरावैरा धावपळ करणे. ते त्यांचे स्वभाव टाकत, जशी साखर साखरेचा स्वभाव टाकत नाही, मिरची मिरचीचा स्वभाव टाकत नाही. कान जरी फोडून घेतले ना तुम्ही, कान हे दगड दुगड घालून फोडून जरी घेतले तरी ऐकायचं सुटत. एखादा बैर आहे समजा, पूर्णप्रमाणे बैर आहे, बधीर आहे, बधीर, तरी त्याला भ्रम होतो की माझ्या बाबतीत कोणीतरी काहीतरी बोलत, म्हणजे त्याला ते ऐकू येतं.
म्हणजे ऐकण्याचा जो स्वभाव आहे त्याचे कान सोडत, कान जरी नसले तरी ऐकण्याचा स्वभाव काही सुटत. एखादा आंधळा आहे, डोळे नाही आहेत त्याला, पण त्याचा पाहण्याचा जो स्वभाव आहे तो सोडतो का? अजिबात. त्याला असा भ्रम होतो मला कोणीतरी पाहत असेल, असं तो पाहतो. हो, मग तुमच्या इंद्रियांना जसा प्रत्येकाला वैयक्तिक स्वभाव दिला आहे, डोळ्यांना स्वभाव, कानांना स्वभाव, तुमच्या जिभेला स्वभाव, तुमच्या मनाला स्वभाव, या सगळ्यांच्या स्वभावाचं तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. त्या सगळ्यांना तुम्हाला भजनाची ओढ लागावी लागेल. वाहिरंग टाळी नाचेन उदास, नाचे न उदास हेची हाता पाया. हा, सुख नाही का? हाताला, पायाला, डोळ्यांना, कानाला, नाकाला, श्वासाला, जिभेला, मनाला, चित्ताला, सगळ्यांना भजनाची ओढ लागायला पाहिजे. मना तेथे धाव गे. हो, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. संपूर्ण देहाला, संपूर्ण अवयवांना 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन, या सगळ्याला भजनाची काय लागावी? गोडी लागावी. आणि जेव्हा तुमच्या या इंद्रियांना भगवंताची गोडी लागेल त्यावेळेस भगवंताच्या बाबतीत तुमचा आमचा काय होईल? निश्चय होईल. जसा तुकोबरायांचा झाला अभंगाच्या शेवटच्या जन्मात. तुका म्हणे
हॅलो हॅलो ऐका ऐका सनई महाराज सनई पंकज महाराजांसाठी टाळ्या, पंकज महाराजांसाठी टाळ्या वाजवा. वा वा. सांगत असतात सर्व अंगाने ज्यावेळेस भगवंताचं भजनाला सुरुवात होईल तर हळूहळू प्रवासा आत सुरू होईल आणि आतल्या प्रवासाचा खरा परिणाम असा आहे की तुका म्हणे नेत्री केली ओळखन आणि तटस्थ हे ध्यान विटेवरी. भगवंताच्या बाबतीत तो आपल्याला निश्चय होईल. सगळ्यात महत्त्वाचं कोणीही कोणाच्या गावाला असंच जात नसतं, त्याच्यामागे खूप मोठं कारण दडलेलं असतं. ते म्हणजे असं अनंत जन्माचं सुकृत नाही का. तुम्ही होते रामराजा आम्ही माकडाच्या फौजा नाही का महाराज. तुम्ही राम म्हणून जन्माला आले आणि आमची ही सगळी माणसं माकडं होती, मी पण त्यासकट नाही का. हां, तुम्ही काहीतरी काम सांगितलं असेल, आम्ही कुठेतरी तोंड लपवलं असेल इकडं तिकडं कान्याकोपऱ्यात. त्यावेळचं ओझं तुमचं आमच्यावर. तुम्ही श्रीकृष्ण म्हणून आलात, आम्ही गोपाळ झालो. तुम्ही त्यावेळेस देखील काहीतरी काम सांगितलं असेल, आम्ही तेव्हासुद्धा इकडे तिकडे तोंड लपवलं असेल. तुम्ही संत साधू म्हणून जन्माला आलेले असाल, त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्यासोबत होतो. आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाच्याही देवापासून चालत असलेला हे ऋणानुबंधनाचा संबंध आहे. ज्यांच्या या क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये आजचा हा कीर्तन सोहळा म्हणजे 8 दिवसापासून या ठिकाणी जो कीर्तन सोहळा चालू आहे, असे असणारे आदरणीय आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांचे प्रमुख असणारे आपल्या गावातले वारकरी वैकुंठवासी पंढरीनाथ पुंजू पवार यांचं योगायोगाने आज 11वं पुण्यस्मरण आहे. आणि बाबांच्या कितीतरी भाग्य की त्यांच्या भूमीमध्ये एवढा मोठा साधू समाज एका ठिकाणी जमलेला. त्या बाबांना मी आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतो. हो, पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. कदाचित त्या बाबांचं खूप मोठं ओझं माझ्यावर होतं. मी म्हणू शकत नाही की उतरला असं, अजून काही वैते उतारा लिहिला असो, तो काही विषय नाही. पण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केला. बाबांना मी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या मागच्या परिवाराला सुख वैभव सगळं लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत असतो. आता माझा वेळ जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि जवळजवळ आपला अभंगही पूर्ण झालेला आहे. म्हणून मध्यान महिना तरी तरुणांच्या सगळ्यांच्या आग्रहस्तव एक 10-15 मिनटं त्यांच्यासाठी आपण घेऊ आणि नंतर मात्र पूर्णविराम करू. तत्पूर्वी सगळ्यांनी आळस वगैरे मोडून टाका, मस्त फ्रेश बसा, वरती हात करा, सगळ्यांनी करा. सगळ्यांनी कोणी खाली हात राहू देऊ नका आणि भगवंताचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा विठोबा
जास्त वेळ घेत नसतो. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजपासून 300 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वीर धुरंधर धर्मरक्षक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला. हिंदू धर्मावरती आज नाही, याच्या आधी सुद्धा असंख्य काळात हानी होत गेली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारता. ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होईल त्या वेळेस मी प्रगट होईल, त्या वेळेस मी जन्म घेणार, असा वाक्य, असं वचन श्रीकृष्ण परमात्म्याने त्यावेळेस दिलं होतं 5000 वर्षापूर्वी. आणि तेच वचन आईसाहेब महाराणी जिजामाता यांनी आदिशक्तीच्या पुढे आपलं नवस केला. आईसाहेब, आमच्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये खिलजी साम्राज्य, मुघल साम्राज्य इकडून तिकडून दोन्हीकडून मात्र टपून बसलेले आहेत. हिंदू धर्माचं मात्र पतन होत आहे. आणि या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काहीतरी कुठंतरी असा धर्मवीर, धर्मभूषण, महाराष्ट्राचं रक्षण करणारा कोणीतरी वीर जन्माला यावा. म्हणून आईसाहेब कृपा करा, आईसाहेब कृपा करा, आईसाहेब कृपा करा, आईसाहेब कृपा करा, असा नवस ज्यावेळी जिजामातेने भवानी मातेजवळ केला. आणि भवानी माता प्रसन्न झाली. भवानी माता प्रसन्न झाल्यानंतर भवानी मातेने आईसाहेबाला आशीर्वाद दिला, घाबरायचं काम नाही, काही काळानंतर शूरपुत्र तुझ्या उदरी जन्माला घेणार आहे. आईसाहेब प्रसन्न झाल्या. आईसाहेब परत माघारी आल्यानंतर निवांत झोपल्या. महिना, 2 महिना, 3 महिना लोटल्या गेल्यानंतर आईसाहेबांना जाणवायला लागलं, कुठेतरी चाहूल लागली. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेबांच्या उदरामध्ये. आनंदाची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली. दिल्लीमध्ये शाहूजी महाराजांना आनंदाची बातमी आली. महाराजांनी 2 दाशांना सांगितलं, असं करा, त्वरित निघा, तिकडे जा. पण महाराष्ट्रात गेल्यानंतर आईसाहेब ज्या ठिकाणी आहेत, आईसाहेबांना इच्छा, आकांक्षा काही असेल विचारा. दाशा आईसाहेबांच्या समवेत आल्या. आईसाहेबांना प्रश्न विचारला, आईसाहेब, आम्हाला राजांनी आज्ञा केलेली आहे, तुमची काही इच्छा असेल आम्हाला फक्त सांगावं, आम्ही पूर्ण करू. आईसाहेबांनी सांगितलं, तुमच्याकडून माझी इच्छा पूर्ण होणार नाही. आईसाहेबांनी सांगितलं, तुमच्याकडून माझी इच्छा पूर्ण होणार नाही, पण तरी तुम्ही प्रयत्न करू इच्छा असाल तर नक्कीच प्रयत्न करा. हा, जरा जास्त प्रयत्न करा, अजून जास्त प्रयत्न करा. असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, हातामध्ये तलवार घ्यावी, सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यामध्ये फिरावं आणि शत्रूचा निस्त नाबूद करावा. असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि शत्रूचा निस्त नाबूद करावा. आईसाहेबांनी सांगितलं, आईसाहेबांनी सांगितलं. दाशा गडबडल्या. दिवस मागे दिवस निघून गेले आणि मागे दिवस निघून गेल्यानंतर अधर्म जगी हा झाला फार. अधर्म जगी हा झाला फार, गनिमाचा करण्या संहार, थोरा घोड्यावरती स्वार, प्रगटला रामाचा अवतार हो दिली, प्रगटला रामाचा अवतार हो दिली, प्रगटला रामाचा अवतार हो दिली. भवानी माता प्रसन्न झाली. भवानी माता प्रसन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीच्या किल्ल्यावरती. आनंद जिकडे तिकडे, जिकडे तिकडे आनंद. महाराष्ट्राच्या भूमीला खूप आनंद झाला. महाराजांचा जन्म झाला. महाराजांवर बालसंस्कार करण्यात आले. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून बालसंस्कार करण्यात आले. नंतर महाराज हळूहळू मोठे व्हायला लागले. महाराज आता लवकरच मोठे झाले. महाराज वयाच्या 16व्या वर्षात आले आणि 16 वर्षाचे झाल्यानंतर आईसाहेबांनी सांगितलं, राजे इकडे या, आमची एक इच्छा, तो तोरणा नावाचा किल्ला एवढा मात्र आम्हाला सुपूर्द करा.
आईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि राजांनी मात्र तोलण्यावर हल्ला ओल केला. आई करी गुणी संस्कार, आई करी गुणी संस्कार, जोडीले दोस्त हजार, जोडीले दोस्त हजार, गेली मराठी सैना तयार हो जीजी. फक्त 5 मिनिटं. हा फक्त 5 मिनिटं. हा 5 मिनिटं माझे. नंतर तुमचा 1 मिनिट नाही घेणार. महाराजांनी तोरणा नावाचा किल्ला पहिल्यांदा ताब्यामध्ये घेतला. दुसरा, महाराजांची कीर्ती हळूहळू महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा बघता बघता आग्र्यापर्यंत गेली. महाराजांची कीर्ती बेफान, महाराजांची कीर्ती बेफान, महाराजांची कीर्ती बेफान होती. सगळीकडे चर्चा सुरू होती. शिवाजी 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 आणि शिवाजी. दिल्लीमध्ये अली आदिलशाह याचं राज्य साम्राज्य चालू होतं. कोणीही व्यक्ती शिवाजी महाराजांच्या विषयी बंड पुकारण्यासाठी कोणी तयार नव्हतं. तितक्यात एक आवाज आला. तो आवाज म्हणजे अफजल खान नावाचा शत्रू. आणि अफजल खान जिता जागता जणू शैतान. अफजल खान महाराष्ट्राच्या दिशेने आला. भरपूर काहीतरी आहे पण आपल्याकडे वेळ कमी. महाराष्ट्राच्या दिशेने आला. डायरेक्ट येऊ प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही करील काय कल्पना युक्तीची. हो जी जी जी. अफजल खानाने शिवाजी महाराजांना बघितलं. आओ शिवाजी आओ. आओ शिवाजी आओ. शिवाजी महाराजांना जवळ केलं. खानदाभिमान मानेला, खानदाभिमान मानेला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. चिलखत होत अंगाला, चिरखत होत अंगाला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. खान घाबरला, खान दबकला, भीतीपोटी गडबडला. शिवाजी महाराजांनी आज जवळ असलेले वाघ नख घेतले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला. अफजल खानाच्या पोटामध्ये बिछवा ढकलला. तरा तरा. प्रतापगडाचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पाप सारे गेले, पाप सारे गेले. पावन केली कृष्णाची भूमी. हो जी जी. पावन केली कृष्णाची भूमी. हो जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तुम्ही सगळ्यांनी छान साथ दिली आणि सगळं मी जे काही बोललो असेल तसा मी काय फार मोठा ज्ञानी आहे असं मला म्हणायचं नाही, पण जे काही मी बोललो कसं असेल ते संतांच्या कृपा आशीर्वादाने बोललो म्हणून तुम्ही सगळ्यांनी गोड केलं असेल अशी मी भावना व्यक्त करतो. नंतर सगळे माझे मित्र सगळे हो सगळ्यांना मी नतमस्तक होतो, सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो. विशेष उपस्थिती आपले काठोबा
देवस्थान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूसो रोहिदास दादा राठोड यांची उपस्थिती या ठिकाणी कार्यक्रमाला झाली. कार्यक्रमाला त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. त्यानंतर आमचे आदरणीय बाबा महाराज किशोर बाबा मोरदडकर, वा वा तुम्ही आले, भाग्य उघडलंच. हो, लक्ष्मण महाराज, त्यानंतर आणि नंतर आमचे माडी चोरून आलेले, नंतर आमचे अशोक महाराज भीमाशंकरकर. खूप साधना त्यांची आहे पारायणाच्या संदर्भात. आणि इकडच्या बाजूला सगळे दिग्गज मंडळी, त्यांचेसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत कुठल्या तरी संस्थेवरून, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे तुमचे सगळ्यांचे, तुम्ही 2 तास माझं या ठिकाणी श्रवण करून घेतलं, त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो. एक महत्त्वाची सूचना, कोणीही उठून जाऊ नका. आमचे सर येतील, सर 2 मिनटं बोलतील आणि त्यांनी सांगितलं आता उठा, तेव्हा असं तुम्ही काल परवा बाबाही बोलले होते, संतांचा अपमान होतो. हो, आणि एक विशेष म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य एकनाथ बाबा सदगीर यांची उन्मेख नावाची बरं का 3रं प्रकाशन बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या उन्मेख ग्रंथामध्ये थोडक्यात म्हणायचं म्हणजे असं, आपण आता ज्ञानेश्वरी पारायण करतोय, ज्ञानेश्वरीचं वाचन आपण करतोय, पण ज्ञानेश्वरीचं वाचन करत असताना काही विषय असे असतात की आपण फक्त खूप ज्ञानेश्वरी स्टडी केल्यानंतरसुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरी फारशी आपल्याला समजत नाही, आपल्याला त्याचं भाव वगैरे कळत नाहीत. म्हणून बाबांनी सगळ्या साधकांचा विचार करून सगळ्यांना रुचेल पचेल याच्यासाठी त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकाची एक भूमिका आहे. जशी धृतराष्ट्राची भूमिका असेल, व्यासांची भूमिका असेल किंवा संजयाची भूमिका असेल, तर एक त्या पात्राचं, त्या व्यक्तिमत्वाचं नेमकं काय म्हणणं आहे हे बाबांनी त्या ज्ञानेश्वरीतला सारांश मात्र आमच्यासाठी या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. अशा उन्मेख नावाचं हे सुंदर प्रकाशन बाबांनी याच ठिकाणी सौभाग्य तुमचं आमचं की आपल्या या क्षेत्र निंभेल गावामध्ये या सुंदर पुस्तकाचं ग्रंथाचं या ठिकाणी काय होतं आहे, प्रकाशन होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या आहेत. बाबा 2 शब्द बोलतील. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली,